साईराम. आपण जेव्हा भक्ती का करावी असं म्हणतो, खरं म्हणजे आपण भक्तीला का लागलो हे आपल्याला कळलं नाही. सद्गुरूचा स्पर्श झाला आणि आपल्या हृदयातलं दिव्यत्व जागृत झालं. काय वागावं, कसं वागावं हे खरंच कळत नाही. कशा पद्धतीनं सद्गुरू प्रेम व्यक्त करावं, भक्ती व्यक्त करावी, साधना करावी हे खरंच कळत नाही. आपण साधक आहोत हे सुद्धा आपल्याला कळत नाही जेव्हा सद्गुरू स्पर्श होतो. जेव्हा आपण इतरांकडे बघतो आणि त्यांच्या पद्धती बघतो, तेव्हा त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करतो, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपला जो स्वभाव आहे तो सहज प्रकट होतो. खरं म्हणजे भक्ती हे आपल्या मनाचं संपूर्ण संशोधन आहे. तुम्हाला स्वतःच्या मनाला संपूर्ण शोधून काढायचं. कारण मानवाचं मन आहे, त्यात माया जडलेली असणार, नक्कीच असणार, कुठेतरी मोह असणारच. हा मानवी मनाचा धर्म आहे. माया मोह हे साथीदारच आहेत मनाचे, त्याशिवाय संसार चालू शकतो. आपण जेव्हा देवाविषयी प्रेम हृदयात जागृत करतो, किंवा ते होतं त्याच्या स्पर्शात, आपल्याला माहितीच नाही कसं जागृत झालं, हे मी सत्य म्हणतो. सद्गुरूचं दर्शन झालं, पुढे काय झालं माहिती नाही. त्याच्या प्रेमात कसे अडकलो, कसे भक्तिपंथाला लागलो हे कळलंच नाही. कारण पूर्वीचं जर आपलं आयुष्य पाहिलं तर त्याचे संस्कार आणि आता आपण त्याला धरून दामटून देणारे अध्यात्माचे संस्कार, ह्याच्यामध्ये बरेचदा आपल्याला झगडा करावा लागतो, खूप झगडा करावा लागतो. प्रत्येकाला ह्या वेगवेगळ्या मानसिक अवस्थांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीनं साधना करण्याचा प्रयत्न करता. हा उपाय करूया, तो उपाय करूया, की बाबांना प्रसन्न कसं करू, की बाबा प्रसन्न झाले तर माझ्या हृदयाला आल्हाद होतो, एवढाच त्यामध्ये तुमचा अपेक्षा आहे. पलीकडे तुम्हाला काही अपेक्षा नाही. हा तुमचा सरळपणा आहे, हे तुमचे गुण आहेत, की फक्त बाबांच्या सुखासाठी करावं, की बाबांना आनंद होऊ देत, म्हणून तो प्राण तयार होतो साधनेला. तुम्हाला माहितीच नाही तुम्ही किती मोठ्या साधनेला तयार होता सहजपणे बाबांच्या प्रेमासाठी. तुम्ही किती गोष्टी त्याग करायला शिकता, तुम्ही किती गोष्टी स्वतःला सुधारायला शिकता, तुम्ही स्वतःला किती बंधनं घालता. हे बाबांना आवडणार नाही, हे बाबांना पटणार नाही, हे बोललेलं बाबांना चालेल का, हे वागलेलं बाबांना. मग त्याची एक प्रकारची मनामध्ये भीती निर्माण होते काही वेळा. म्हणजे मनामध्ये भय आहे, माया आहे, मोह आहे, एक प्रकारची द्वेष आहे. या सगळ्या गोष्टींचं एक मिक्सचर होतं. पण साधकाला या सगळ्या मनाच्या दोषांवर एक एक करून चिंतन करून तो काढायचा असतो. आणि साधकाचा सात्विक अहंकार एवढा वाढायला लागतो. बाबांनी तुम्हाला काही चांगलं म्हटलं, काही गोड बोलले, काही तुमच्या कामाचं कौतुक केलं, की वाटतं अरे वा, आज आपण उन्नत झालो. सहज आपल्या अंगावर एक सात्विक आनंदाची लहर येते आणि त्याच्यात थोडा अहंकार येतो. त्या अहंकाराची गरज काही वेळेला असते, कारण आपल्यातले दोष जे असतात ते खाली दाबण्यासाठी अहंकाराची थोडी लहर गरजेची असते. काही वेळेला ती अहंकाराची लहर आपल्याला त्रासदायक होते. म्हणजे कुठल्या वेळेला कुठली युक्ती वापरायची आणि आपल्या दोषावर आपण कार्य करायचं, ह्या
कुठल्या दोषावर आपण कुठली युक्ती वापरायची आणि आपण कार्य करायचं हे आपण ठरवायचं. कळलं का? आपल्यामधले दोष एकदम बाहेर दिसत नाही. बाबांकडे जायला वाटतं इतके लपतात की आपल्याला वाटतं आपण दिव्य झालो. बाबांकडे गेल्यावर सगळ्या दोषांचा ऱ्हास होतो, कारण आपणच आपल्याला नवे वाचतो. नवीन अस्तित्व बाबा आपल्याला नवीन अस्तित्व देतात. ते आपल्याला माहिती नसतं ते अस्तित्व बाबा देतात. बाबा जेव्हा आपल्याला आपलंच म्हणतात, माझा माणूस म्हणतात, माझा मुलगा म्हणतात, माझी मुलगी म्हणतात, तेव्हा जीवन नव्याने सुरू होतं. पुन्हा जन्म घेतल्याचा आनंद होतो त्याच्या पोटी. कारण खरंच या मनाचे हे गुण आपण नसतात ना अनुभवलेले, पाहिलेले नसतात. आपण सगळ्या इतर गोष्टी अनुभवलेल्या असतात बाह्य रंगाच्या, अंतरंगाचे गुण कुठे अनुभवलेले असतात. इथे जेव्हा हृदय खुलतं, सद्गुरू स्पर्शानं जेव्हा हृदय खुलतं, तेव्हा आपल्या गुणात आपण नाहतो. पण एक मात्र गोष्ट सत्य आहे की आपल्या गुणांबरोबर दोषही असतात लपलेले, सद्गुरू समोर नाही प्रकट होत. पण तुम्ही एकटे साधना करता तेव्हा हे दोष तुम्हाला लागण म्हणून असतात. म्हणजे तुम्हाला स्वतःचे दोष काढायला खूप प्रयत्न करावे लागतात. खूप म्हणजे आपला सात्विक अहंकार काढता काढता आयुष्य संपतात. माझी बाबांची जवळीक आहे हा अहंकार इतका दारुण आहे, खूप आहे. तसंच तुमच्या व कुटुंबाची असलेली तुमची माया, इतकी कडक ती माया आहे. तुमच्या घरावरची माया, तुमच्या मुलांवरची माया, तुमच्या पैशावरची माया. आपण म्हणतो आम्ही गरज आहे वगैरे वगैरे, पण त्याची माया खूप चिवट असते, ती सुटत नाही. म्हणून गुरुचरण कमलाची आराधना करावी, त्याचं भजन करावं की तिथे सुटावं. चरणाशिवाय काही असू नये. म्हणजे हे सुटणं होतं तरी सुद्धा ते सुटणं होत नाही. आपल्या अपत्यांवरची जी माया असते ना ती नाही सुटत. कारण तिथे आपल्याला काही गोष्टी मूढत्व येतं. आपण स्वतःवरची जी माया आहे ती तर आपण आंधळेपणाने दुर्लक्षित करतो. कारण सगळ्यात जास्त प्रेम आपण स्वतःवर करतो. सगळ्यात आपलं जास्तीत जास्त प्रेम असेल स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या हुद्द्यावर, स्वतःच्या शिक्षणावर, स्वतःच्या रूपावर, स्वतःच्या हेल्थवर, स्वतःच्या शिक्षणावर. ही जी माया आहे, ह्या मायेभोवती मोठा अहंकार दडलेला असतो. इतका मोठा अहंकार दडलेला असतो की तो तुम्हाला माहितीच नसतो बाबांकडे गेला की. म्हणून तुम्हाला काही बोलायचं असतं. तुम्ही पहा, संत कधी काही बोलत नाही, ते शून्य होतं. संत शून्य होतं, कारण ते मनाला नष्ट करतात. मन म्हणजे काय? तुमचे संस्कार, पूर्वसंस्कार, अनुवंशिक संस्कार, आईवडिलांनी केलेले संस्कार. हे सगळे संस्कार तुम्हाला पुन्हा एकदा तपासायचे आणि नको असलेले संस्कार पुसायचे. संस्कार पुन्हा नव्याने तुम्हाला तुमच्यात भरायचे. कळलं का? हे जे पूर्वसंस्कार आहेत, जन्मोजन्मीचे संस्कार आहेत, हे जातच नाही. अनुवंशिक आईवडिलांकडून आलेले संस्कार ते जात नाही. म्हणजे तुम्हाला स्वतःला शोधायचं. कडक संशोधन, कडक आत्मपरीक्षण खूप गरजेचं. हे आत्मपरीक्षण इतकं फसवं असतं की आत्मपरीक्षण करताना आपल्याला दुसऱ्याचेही दोष दिसायला लागतात आणि तिथे आपण दुसऱ्याला कमीपणा द्यायला जातो आणि आपण फसतोच बरेचदा.
बरेचदा फसगत होते. कारण साधकाला दुसऱ्याचे दोष बघायचे नाहीत. साधकाला गुरुचरणा वाचून दुसरे कसलंही स्मरण किंवा आवड किंवा प्रेम असता कामा नये. तर या गोष्टी निर्माण झाल्या मायेच्या, तर तुम्ही तिकडून दूर होता. तुम्हाला कळतच नाही तुम्ही कधी दूर झाला. तुम्ही परक्या माणसाशी थोडंसं बोललात, तुमचं आणि त्याचं नातं तुटतं. हे नातं इतकं नाजूक असतं, हे नातं पटकन तुटतं. तुम्हाला कळतच नाही ते तुम्ही कधी देवाच्या पासून दूर झाला. एखाद्या माणसाने तुमच्यावर राग व्यक्त केला तर आपली अशी सवय असते परत त्याला राग देतो. अरे तू स्थिर आहेस, तुला पुन्हा प्रतिक्रिया रागात द्यायची काहीच गरज नाही. हे तुला शिकवावं लागतं. तू रागवायचं नाही. पहिली गोष्ट साधकाने रागवायचं नाही. काहीही परिस्थिती निर्माण होते तुला रागवायचं नाही. कारण तू रागवल्यानंतर तू देवाला विसरतोस आणि तुझे सात्विक गुण विसरतोस जे तू नव्याने जोपासतोस. आणि तुझे पूर्व संस्कार जागे होतात जे तुझ्या मुळात आहेत ते तुला रागात करून तुझ्या तशाच प्रतिक्रिया करतात. इथे फार सावध राहावं लागतं. तिथे तुमचा अहंकार थोडा त्यात ॲड करतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये अहंकार थोडासा वाढतो आणि तुम्हाला पुन्हा मागे खेचतो. आणि ज्या क्षणी गुरुचरणाची विस्मृती होते त्या क्षणी तो बंध तुटतो. इतका नाजूक पारदर्शक बंध असतो तो गुरुचातल्याने आपला. तुम्ही रस्त्यात जाताना एखाद्याने चूक केली, त्याला कार्य म्हटलं ना तरी तो बंध जातो. असं का केलंस? तुम्ही एखाद्याला म्हटलं अरे हे तू चुकीचं करतोयस असं म्हटलं तरी तो बंद जातो. तुला बाहेर बघायचंच नाही. तुझ्यासाठी जग मेलं. जग अस्तित्वात नाही. संतांचं रूप बघा, ते जगाकडे बघत नाही. त्यांची तुर्या अवस्था बघा. जग हे अस्तित्वात नाही, फक्त त्यांच्या आतलं जग त्यांना अस्तित्वात आहे. बाकी सगळं विश्व ते स्वतःच्या कोशात ओढून घेतात. स्वतःच्या साधनेला सगळी शक्ती लावायची असते प्राणपणाने. त्याआधी त्या गुरुचरणावर नितांत प्रेम जडावं लागतं. तुम्हाला जर गुरुचरणावर प्रेम करता आले नाही तर साधक नाही होऊ शकत. तुम्ही कमी पडाल. लोक म्हणतात आमचं बाबांवर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. पण त्यांच्या ज्या ॲक्शन्स असतात, त्यांची जी कृती असते, चोरणं, लबाडी करणं, फसवणं, सत्य लपवणं, इथे त्या माणसांना माहितीच नसतं की देव पारदर्शक किती आणि देवाच्या आणि त्यातलं नातं किती किती नाजूक आहे. ते पटकन तुटणार आहे. ते सहज बेमालूम खोटं बोलून जातं. हा त्यांचा पूर्वसंस्कार असतो की बाबांसमोर सुद्धा ते खोटं बोलू शकतात. तो पूर्वसंस्कार त्यांना जाळायचा असतो, त्यांना काढायचा असतो. बरेचदा लोकांना असं वाटतं की आपण इथे काही केलं तरी बाबांना काय कळणार. आपण आपापसात गप्पा मारल्या, आपण आपापसात काही चर्चा केल्या बाबांबद्दल, बाबांना काही कळणार नाही. पण त्या क्षणी तुमचा आणि त्याचा बंध तुटला. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या तुमच्या गुरुसमोर जाल तेव्हा तेव्हा त्या क्षणी त्याला कळतं की कुठेतरी बंध तुटला, कुठेतरी ती लिंक नाही आहे जी आधी होती. मग तो विचारतो काय काय त्याला, तू आहेस कुठे? मग तो नाही मी जप नाही करत, नाही मी अमुक नाही. काही वेळेला काही लोक तुम्हाला गैरसमजूच्या गप्पा मारतात. अरे हे त्याने चुकीचं केलं, हे त्याने चुकीचं केलं. मग तुमच्यामध्ये किंतु आणि विकल्प निर्माण होतो. हा विकल्प तुमचा सर्वनाश करतो साधनेचा. तुमच्या गुरुबद्दल, तुमच्या देवाबद्दल एक जरी विकल्प असेल, शंका जरी असेल, ती विचारा. बाबा तुम्ही असं का केलं? बाबा हे असं काय आहे? बाबा हे सांगा तुम्ही मला. जर तो विकल्प तसाच राहिला तर भिंत, आणि ती भिंत तुम्हीच पाडायची असते, बाबा नाही पाडत. कारण तुमचं पतन हे तुम्हाला तुमचं कळत नसतं, बाबांना कळत असतं. कुठेतरी दूर झालाय, कोणीतरी काहीतरी गैरसमज केलाय याने, आणि तो सोडवायला त्याला शिकस्त करावी लागते.
तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक साधकासाठी गुरुला किती त्रास भोगावा लागतो. त्याचे अहंकार सांभाळायचे, त्याच्या माया सांभाळायच्या, त्याच्या इच्छा सांभाळायच्या, त्याच्या प्रेमाच्या भावना सांभाळायच्या. हे प्रत्येकाच्या बाबतीत त्याला करावं लागतं. आणि तरीही तुम्ही वरती कमेंट सुद्धा द्यायला तयार असता. तुम्हाला बरेचदा स्वतःचा बेनिफिटच हवा असतो. बाबांकडून काही ज्या क्षणी तुम्हाला काही प्राप्त होईल त्या क्षणी नातं तुटणार. लक्षात घ्या. आपण म्हणतो की देवाकडून काही प्राप्त करावं, जेव्हा जोपर्यंत तुमची प्राप्तीची इच्छा आहे, ज्या क्षणी तुम्हाला ते प्राप्त होईल तेव्हा तुमच्यात आणि देवाच्यात अंतर पडणार. हा नियम आहे. कारण तुम्हाला मिळालं, प्राप्त झालं, आता काही राहिलं नाही. हे हरवणं आहे. काही लोक वरवर, मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही खऱ्या अर्थाने जर गुरुवर प्रेम केलं तर तुम्ही सहज सरळ वागाल, शिस्तबद्ध जीवन जगाल. आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची कणकण खबरदारी घ्या. एकही अपशब्द मुखातून जाणार नाही, जायची हिंमतच नाही. कारण मनावर बसलेला अंकुश घेऊन स्वतःला सांगते, हे बाबांना नाही, हे बाबांना मान्य नाही. इथे तुझं आणि बाबांचं हे नातं जेव्हा तुम्ही जपाल तुझ्या देवाचं, आणि नातं जेव्हा तुम्ही नाजूकपणे हाताळा, ते खूप नाजूक आहे हो, आणि तितक्याच नाजूकपणे तुम्हाला प्रेमाने तो सांभाळतोय. तुमची कृती, तुमचे त्रुटी लक्षात घेऊन तो तुम्हाला त्या पद्धतीने जवळ करतो आणि तुम्हाला त्या पद्धतीचं सांगतो, हे तू असं कर, तू हे असं कर, तू हे असं कर, तू ना अमुक ग्रंथ वाच, तुझ्याकडे नाही. पण प्रेमाचा ओमाळा तो नाही भरू. तू प्रेमाने तुम्हाला पण तुम्हाला काय कळतं की तुम्हाला किती प्रेमाने दिलंय, काय करुणेनं तुम्हाला ते दिलंय हे कुठे माहिती आहे. एखादी आई बाळाला करुणेने काही देते, त्याच करुणेने ते दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमचं बाह्य मन हे त्याच्यावर चिंतन करतं, किंवा अध्यात्माचा भ्रम निर्माण होतो. काही वेळेला अध्यात्म एक भ्रामक समजुतीचं कारण पण, कारण बाल संस्कार, तरुण संस्कार, ह्या संस्कारात अध्यात्म खूप भ्रमिष्टता असते. काही लोकांना वाटतं देव भेटला, काही लोकांना स्वप्न पडलं, काही लोकांना इंट्युशन झालं. हे सगळं भ्रामक आहे बरं का. एका स्टेजवर हे सगळं, काही अंशी अनुभूती ठीक आहे, पण सतत अनुभूती येणं, स्वप्न पडणं, ही विकृती आहे मनाची. साधनेत खूप विकृत्या तुम्हाला आडव्या येतात. अहंकार नावाची विकृती इतकी प्रचंड आहे मनाची की तुम्हाला तुटत. तुम्ही जेव्हा सर्वस्वाने प्रेम करा, लोक म्हणतात बाबा मी तुमचा आहे बाबा, पण नाही तसा. ही सांगण्याचा भाव सांगा. अन्नाचा घास घशाखाली उतरतात तेव्हा बाबा जाणवतात का? एखाद्यावर जेव्हा रागवतात, एखाद्यावर जेव्हा अपशब्द बोलतात तेव्हा बाबा आठवतात का? एखाद्यावर जेव्हा अहंकाराने वक्तव्य करता, एखाद्याशी मी कोण, माझं हे, माझं, मी असं केलं, मी तसं, तेव्हा बाबा आठवतात का? एखादा जेव्हा तुमचा अपमान करतो तेव्हा शांत बसता का? नाही, तडफड होते. तुमचा अपमान झाला की प्राण कासावीस होतो, की मला असं बोललं, मला असं बोललं, माझ्या बाबतीत असं केलं, मला असं. अरे, देवानं केलेल्या काही कारण आहेत. हे तुम्ही जोपर्यंत तुमच्या बाबांना, सद्गुरूला, परमेश्वराला समजून घेत नाही तोपर्यंत त्यांनी तुमच्या बाबतीत काय केलंय हे कळणारच नाही. तुम्ही असं विचारू शकत नाही, बाबा हे असं का?
बाबा हे असं का, त्याला तसं आणि मला ते का नाही, हे कधीच विचारायचं नाही. अरे तुझी वेळ येईपर्यंत किंवा तुला तुझं मिळणारं ते तुझं वेगळं आहे, त्याला दिलं ते तुला कसं देऊ शकतो मी? ते त्याचं आहे, ते तुझं नाही. जेव्हा तुझं असेल तेव्हा ते त्याला मिळणार नाही. याचा अर्थ मी आधी पण म्हटलं, जेव्हा तुम्ही मागता, घेता, देता तेव्हा अंतर निर्माण करता. तुम्ही न मागता जर त्याने दिलं तर भाग्याचं आहे. तरी सुद्धा ते मिळाल्यानंतर अंतर पडतं. कारण पूर्वसंस्कार मी नेहमी म्हणतो, चुकीचे संस्कार, चुकीच्या समजुती, अहंकार. अहंकार तुम्हाला मरेपर्यंत सोडतो. शरण इतके जा की अहंकार तुमच्या जवळ येतच का म्हणा. पूर्वसंस्कार तुम्हाला त्रास देतात का, अनुवंशिक संस्कार त्रास देतात का, देतात ते त्रास. पण शरण जाऊन जर मन कोमल झालं तर या गोष्टी नाही त्रास देणार. आणि खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात अटळ आहे, तो म्हणजे मृत्यू. तुम्ही कधी विचार केला आहात का, उद्या मी मेलो तर काय होणार आहे? जग कोसळून पडणार आहे, काम अडकून पडणार आहे. मग ती हृदयाला हुरहुर आणि जळजळ का? तुम्ही आत्ता मेलात हे गृहीत का नाही धरत की मला काही जबाबदार, ज्या क्षणी तुम्ही ती मानसिक तयारी कराल की नाही मला, त्या क्षणी तुमचं हृदय शांत होईल. त्या क्षणी तुम्ही म्हणा आता माझा मृत्यू झाला, मला काही जबाबदाऱ्या नाही करायच्या, मला फक्त त्याच्या त्या स्पर्शात राहायचं, मला फक्त त्याच्या भावावस्थेत राहायचं. तुम्ही बघा संत भावावस्थेत असतात, समाधीत असतात. पण ज्या क्षणी तुम्ही समाधीत बाबांपासून दूर गेला त्या क्षणी तुम्हाला इतर सगळे दोष जडणार, त्या क्षणी ते पकडणार तुम्हाला. मग काय करतो आपण, तेवढ्यापुरती साधना केली, जप केलं, हां आता संपलं, आता बोला काय आहे इतर गोष्टी. तुम्हाला इतर गोष्टींचा विचारच नाही करायचा. तुम्हाला उलट साधनेतनं परमिशन घ्यायला पाहिजे, बाबा मी आले जाऊन आणि पुन्हा आपल्या कोशा, अशी तुमची अवस्था आली पाहिजे. तशी अवस्था होत नाही. बाबा मी नंतर भेटेन, बाबा मी नंतर येईल असं म्हणता आणि तुम्ही दिवसभरात त्या भावावस्थेकडे बघतच नाही. दिवसभर तुमची ती अवस्था येतच नाही. मग तुम्हाला जेव्हा काही झोपताना आठवतं रे हे, कारण तुम्हाला काही वेळेला तुमच्या कर्माचा अहंकार आहे, तुमच्या कर्माची भीती आहे. काही चुकीची कर्म असतात आपल्या हातात, करतो आपण, त्याची भीती पण तुम्हाला त्रास नाही. पण ज्या क्षणी गुरुचरणावर स्वतःला लोटून द्याल ना, तेव्हा तुमचे सगळे दोष नष्ट होतात आणि त्याची विस्मृती करायचा हा संस्कार तुम्हाला शिकायचा. अरे नाही, ते मला विसरायचं आहे, ते माझ्या आयुष्यात आलेच नाही, तो काळ तो मला विसरायचा आहे. आणि ज्या क्षणी तो विसराल त्या क्षणी तुम्ही बाबांच्या चरणी पुन्हा लीन व्हाल. ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला शिकायच्या. लक्षात घ्या, आपल्यातले दोष काढायला पूर्वकर्म विसरणं खूप गरजेचं. पूर्वीचे अपमान ह्या गोष्टी जर तुम्ही नाही विसरलात तर तुम्हीच तुमच्या सात्विक अवस्थेत स्वतःला वर आणू शकणार नाही, बाबांपुढे प्रेझेंट होऊ शकणार नाही. तुमची वाढ का होत नाही, आध्यात्मिक वाढ का होत नाही? कारण सर्वस्व त्याग करण्याची वृत्तीच बांधली नाही ना. मला बाबांना सर्वस्व अर्पण करायचंय, देहबुद्धी मनबुद्धी, माझं धन वैभव, माझं कुटुंब, हे सगळं अर्पायचंय, स्वतःला काही ठेवायचं नाही, अतिशय भणंग व्हायचंय. अशी जेव्हा मानसिक मला काहीच नकोय, तेव्हा तुम्ही देवाशी लिंक पाहू शकाल.
तेव्हा तुम्ही बाबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा आणि तिथे स्थिर राहा. पण अशी वृत्ती येतच नाही, कधीतरी येते. ती तशी येतच नाही ना. आपल्याला काही सत्कर्म करायला आतून प्रेरणा व्हायला हवी. नाही, मला हे करायचंय, मी जाऊन करणार ते का, मी कसंही वेळ काढून ते करणार आहे, हे जाणवतंय का मला? याची मला स्फूर्ती येते का स्वतःहून, का आलेली मी दाबून टाकतो ती स्फूर्ती? आपण कारण देतो ते त्याचा असाच. कारण का देतोस? बाबांना कारण नाही लागत, बाबांना कार्य लागतं. बरीच लोकांना सवय असते, त्याचं असं झालं, त्याचं असं झालं म्हणून मी तसं केलं. अरे तू तसं केलंस, पण तुझं आणि त्याचं नातं तुटलं ना रे. तू नंतर बडे मोठे मोठी मंदिरं बांध, झेंडे लाव, मग काही नाही उपयोग होत. एकदा का तो पडदा फाटला प्रेमाच्या नात्याचा, सद्गुरूचा आणि तुझा, की नाही जोडला जात, जोपर्यंत तू पुन्हा शरण येत नाहीस आणि पुन्हा तो काळ तेवढा द्यावा लागतो. हे तुला का समजत? तू स्वतःच्या हातानं आपलं नुकसान करतोस ना रे जीवा. तू स्वतःच्या हाताने नुकसान करतोस, लपवतोस, खोटं बोलतोस, फसवतोस, लबाडी करतोस. हे बाबांना सांगायचं नाही, हे बाबांना सांगायचं नाही. अरे जोपर्यंत तू समर्पित झालेला तुझ्या डोळ्यात दिसत नाही, तोपर्यंत तुझे लाडच करणार. ज्या क्षणी तुम्हाला आपल्याला काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या नाहीत हे जेव्हा कळतं, त्या क्षणी तुमचं मन शांत होतं. काही जबाबदाऱ्याच करायच्या नाहीत, कर्तव्य करायचे, जबाबदाऱ्या देव पार पाडणार आहे. निवांत आणि शांत होतं. म्हणजे ती हुरहुर आहे हृदयाची, ती आपण थांबवतो, आपल्या आरोग्यावर आपण उपकार करतो. तुम्हाला मानसिक अवस्थेत सतत हुरहुर लागली तर तुमच्या हार्टवर त्याचा परिणाम होतो, शरीरावर परिणाम होतो. इतकंच काय की जेव्हा तुम्ही घाबरता, चिडता, रागावता, त्यावेळेला तुमच्या शरीरातनं एक प्रकारचे वाईट केमिकल सिक्रेट होतं आणि त्या केमिकलचा तुमच्या इंटरनल ऑर्गन्सवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे काय होतं, त्या त्या केमिकल्सचा तुमच्या रोगात रूपांतर होतं. म्हणजे आपण आपल्यावर किती अन्याय करत असतो. आपणच रागवतो, आपणच चिडतो, आपणच घाबरतो आणि आपल्या शरीरावर आपण एक प्रकारे प्रचंड अन्याय करतो. जोपर्यंत आपण दुसऱ्याला भरपूर सहन करत नाही, जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या तक्रारी थांबवत नाही, तोपर्यंत आपण साधक नाही होत. हा करत नाही, ही करत नाही म्हणून असं होत, असं नाही आहे. तू त्याला ॲक्सेप्टच नाही केलंस आयुष्यात. जोपर्यंत आपण दुसऱ्याचे दोष सांगत राहतो, तुम्हाला माहिती आहे का, संतांना लोकांनी दगडं मारली, कितीही त्रास दिला, त्याने कधीच म्हणाले नाही की ह्यांनी मला त्रास दिला, असं कुठलेही संत म्हणाले नाहीत. लक्षात घ्या, संतांचं जीवन हे आपल्या जीवनाचा आलेख आहे. संतांनी कधीच तक्रार केली नाही, त्याने तसंच त्या लोकांना तसेच स्वीकारले, म्हणून गावातल्या लोकांना संत आवडायला लागले. गजानन महाराजांना एवढ्या मधमाशा चावल्या, त्यांनी तक्रारच केली नाही कोणामुळे चावल्या. शिर्डीबाबांच्या मागे सगळे गाव लागलं होतं, त्यांना पळत पळत जाऊन लपावं लागलं. त्यांनी म्हटलंच नाही की का मला हे करावं लागलं. कुठल्या माणसांनी असं केलं? कुठेही तक्रार नाही, त्यांच्या जीवनात कुठेच तक्रार नाही. ती तक्रार तुम्हाला थांबवायची, कारण तुम्हाला सगळं करायचं आणि तुम्हाला प्रचंड सहन करायचं. तुमची सहनशीलता ही देवाला आवडते. तुम्हाला बरेचदा देव भेटावा असं वाटत असतं आणि खूप वाट पाहावी लागते. तुमची वाट पाहणं ही खरी साधना आहे. जसजशी वाट पाहता तसंच मन आर्त होतं. जितके तुम्ही व्याकुळ आहात, तितक्या देवाला अधिक पाझर फुटतो, देवाची करुणा अधिक बरसते. हे सगळं तुम्ही स्वतः
करून बघायचं आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःची शपथच व्हायची की मी आजपासून मी तक्रार करणार नाही, कोणाची कधीच तक्रार करणार नाही, तसंच कोणाला कुठल्याही कारणासाठी दोष देणार नाही. तसंच मला कोणाचा राग येता कामा नये, शपथ व्हा मला रागच येता कामा नये. तुमचा राग हा तुम्हाला घातक आहे. कुटुंबात तुम्ही असल्यामुळे घरामध्ये शांतता आणि सुबत्ता लाभलीच पाहिजे. नाहीतर तुम्ही साधक असले घरात भांडतोय, हे करतोय आणि जपाला बसतोय, ध्यानाला बसतोय, त्याने कधीच ध्यान जप होणार नाही, कधीही होणार नाही. आम्ही जगापेक्षा वेगळे आहोत असा अहंकार बाळगतात साधक. आम्ही वेगळे, आम्ही वेगळे, असं काही नाही. आम्ही ह्या मातीतलेच आहोत. स्वतःची माती, स्वतःचा अहंकार जाळण्यासाठी स्वतःला मातीत पहा की मी काहीच नाही, मी क्षुल्लक आहे, जे आहे ते माझा देव आहे. मग तुमच्यामध्ये होणारे बदल. अहंकार जळत नाही तोपर्यंत बदल होत नाही, अजिबात बदल होत नाही. तुमचा अहंकार, असात्विक अहंकार, सात्विक अहंकार, हे तुम्हाला दोघे, कारण तुम्ही अहंकार काढायचा कधी विचार केलाच नाही. मीच केलं, मीच केलं, मी असं, मी तसं, माझं असं, हे करता करता आयुष्य गेलं आणि दुसऱ्यांना सांगता सांगता आयुष्य गेलं. काही लोकांना तुम्ही एक प्रश्न विचारता की ती 1 तासभर बाता मारत राहते, हे झालं, ते झालं, ते झालं. कहे कबीरा आपा खोजा, स्वतःमध्ये विसरून जा. काही बोलायचंच नाही आहे मला काही स्वतःबद्दल सांगायचंच नाही. जो फार अहंकाराने युक्त असतो तो स्वतःबद्दल सांगत राहतो सारखं, माझं असं, माझं तसं, हेच असं झालं, मला असं दर्शन झालं, मला असं झालं, असं सगळ्या स्टोऱ्या बनवत राहतो आणि सांगत राहतो, ही गोष्ट ती गोष्ट. आणि स्वतः देवाच्या जवळ असण्याचा लोकांना आभास निर्माण करतो. तोंड बंद, मुके व्हायचं, अक्षरशः मुकं व्हायचं, काहीच बोलायचं, सहन कर कर करायचं. कितीही संकट येऊ दे, कितीही अपशब्द समोरचा माणूस बोलू दे, तुम्हाला काही बोलायचंच नाही, गपचूप तिकडून निघून जायचं. तुम्ही जितकं सहन कराल तितके व्यापक व्हाल, तितकं तुमचं पुण्य वाढेल. लक्षात घ्या, ह्या आयुष्यातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काही गोष्टी तुम्हाला जीवनात विसरायच्यात. तुमचे अपमान, तुमचा मान, तुम्हाला ज्या ठिकाणी मान आहे ना तिथे तुम्ही धावत जाता. ज्याने कोणी अपमान केला ना त्याचीच तुम्ही संधी बघत राहता, ह्याला मी सरळ करेन एक दिवस, ह्याला मी प्रत्युत्तर देणार. हे जे भाव आहेत हे तुम्हाला देवामध्ये अडवतात, देवापर्यंत पोचायला. कोणाच्याही बाबतीत बदल्याची भावना ठेवू नका. अशा जर बदल्याच्या भावना तुम्ही ठेवल्या तर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार कराल आणि देवापासून दूर. आपलं काय मुख्य ध्येय, देव तुटता कामा, तुमचेच भाव तुम्हाला देवापासून दूर खेचते आणि तुम्ही पुन्हा आपल्या मूळ पदावर या, म्हणजे तुमच्या मनुष्य तत्वात या. ह्या गोष्टी कटाक्षाने टाळा. तुम्हाला सर्वस्व त्याग करायचा आहे हे कळतच नाही. त्याग करायचं म्हणजे काय करायचं? आपलं काही नाही, आपण कोणाचं नाही, आपलं कोणी नाही, अशी जेव्हा तुमची मानसिक अवस्था होईल तेव्हा तुम्हाला रिलीफ मिळेल. कोणाला काही शिकवायचं नाही, कोणाला काहीच शिकवायचं नाही, कोणाला काहीच सांगायचं नाही, जोपर्यंत विचारत नाही. आपल्याला कळलं माणूस चुकीचा करतोय तरी आपण त्यात बोलायचं नाही, कारण जो तो आपल्या कर्माने येतो. तुमच्याबरोबर तुमची बरी वाईट कर्म पण वाढत असतात, पण जेव्हा सद्गुरूला शरण जाता तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातनं बंद झाल्या. त्या जर बंद नाही झाल्या तर सद्गुरूकडे जाऊन पायावर डोकं ठेवून येण्याव्यतिरिक्त काहीच तुमच्या बदलात नाही. तात्पुरता आनंद घ्यायचा, घरी जायचा आणि एक दिवस लक्षात राहतं, दुसऱ्या दिवशी विसरून जायचं.
तुम्हाला वाढ करायची आहे ना, सद्गुरू व्यतिरिक्त विश्वात काहीच नाही आहे ह्याची खात्री बाळगायची. काहीही विश्वात नाही. विश्व सगळं खोटं लबाड आहे, सगळं भ्रामक आहे, सगळं नाटक आहे. कारण तुम्ही जेव्हा मरता तेव्हा तुमच्याबरोबर काहीच येत नाही हो. मग तुम्ही आत्ताच का नाही सगळ्यात स्वतःला त्यातनं सोडवून घेत? ॲक्च्युली आपल्या धर्मामध्ये वयाच्या 50ला वानप्रस्थ सांगितलं आहे. आपण कुठे वानप्रस्थ करतो? मनाने तरी वानप्रस्थ होऊ द्या. म्हणजे तुम्हाला सोडायचं आहे. 70ला तुम्हाला संन्यास दिला आहे. सतत काम करत राहाल तर कुठलाही रोग होणार नाही. तुम्ही आळस हा भयंकर मोठा शत्रू आहे. उठणं बसणं हे करणं गरजेचं आहे. 100 वेळा उठा बसा. तुम्ही तुमच्यावर उपकार करण्यासाठी साधना करा, स्वतःचं संशोधन करण्यासाठी साधना करा, स्वतःला मुक्त करण्यासाठी साधना करा, स्वतःला व्यापक पाहण्यासाठी साधना करा. देवावर उपकार करायला काय करायचं? देवासाठी काही करू नका. तुम्ही स्वतःला जेव्हा त्या दिव्यत्वात पाहाल तेव्हा तुमच्या जाणीवा वेगळ्या बदलते. तुम्ही सर्वसामान्य जग इथे हरवलेलं पाहता आणि त्यांच्यामध्ये मिसळता. मग कोणाशी बोलताना थांबा. कोणाशी बोलायचंच नाही तुम्हाला. बोलायचं उच्चारायचंच नाही शब्द कोणाशी. पण माणसं साधनेत पण इतकी फसवी असतात, तुम्हाला सांगतात ते करतात ते. म्हणून जेव्हा बाबा मिळतात आपल्या आयुष्यात, बाबा मिळतात तेव्हा ती संधी घालवायचीच नाही आहे तुम्हाला. कारण ते पुन्हा मिळणार नाही आहे. जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत तुमची वाढ पक्की आहे. एकदा का ती लिंक तुटली, एकदा का ती संग तुटला, एकदा का त्या आतल्या कोशात जाण्याची युक्ती तुटली की नाही प्राप्त होत. कितीही प्रयत्न करा ते नाही होत. पुन्हा शरण जायचं असतं, पुन्हा बाल व्हायचं असतं. आपल्याला साधनेमध्ये बरेचदा बाल व्हावं लागतं, छोटं व्हावं लागतं. पण कायम बालच राहायचं नाही. कधीतरी कुमारवयात यायचं आणि स्थिर व्हायचं, कधीतरी तारुण्यात यायचं भक्तीच्या आणि जिथे स्थिर व्हायचं. सतत रडायचं नाही, बाबा असं बाबा रडायचं नाही. ठीक आहे, हे असं असं आहे, असं ठीक. तुम्ही काय करता, मुद्दामून आपल्याकडे बालिशपणा घेता. आपण अज्ञानी आहोत असा आभास निर्माण करता त्या गरजेपुरता. ह्या सगळ्या मनाच्या लबाड आहेत. तुमच्या मना इतकं लबाड ह्या जगात काहीच नाही. कारण तुम्ही स्वतःची वकिली इतकी सुंदर करता, स्वतःबद्दल इतक्या हुशारीने बोलता की कोणाला वाटेल की तुम्ही काय आहात काय नाही. स्वतःबद्दल कोणाला कधीच काही सांगायचं विचारेपर्यंत माणूस. तुम्ही गुप्त राहायचं. तुम्ही काय आहात हे कोणाला सांगायची गरज, तुम्ही कोण आहात, तुमचा हुद्दा ह्याची काही गरजच नाही आहे. तो मेल्यावर सगळा मातीत जातोय. तुमचे सगळे सर्टिफिकेट जाळावे लागतात. काहीच उपयोग नसतो. म्हणून आपल्या लबाड मनाला ताळ्यावर आणण्यासाठी गुरुचरणाची त्याला शरण ला, जादू बघा. लक्षात घ्या, खूप खूप करायचं असतं, खूप करायचं असतं. स्वतःला जाळायचं असतं, मनाला तपत्या तव्यावर ठेवायचं असतं, सतत करत राहायचं असतं न थकता. स्वतःचं आरोग्य स्वतः चांगलं ठेवायचं. तुम्हाला भीती, स्वतःबद्दल असलेली भीती देवापासून दूर नेते. मोठी भीती, मला काय होईल, मला काय होईल, ही स्वतःबद्दलची माया देवापासून दूर नेते. अरे एकदा का तू स्वीकारलंस ना देवाला, तुला काही होणार नाही आहे. तू स्वीकारलंच नाही आहेस म्हणून तुला भीती आहे. हे होईल ना, हे होईल. अरे का नाही होणार, व्हायलाच पाहिजे. पण तरी पण वाटतं की बाबांच्या कानावर एकदा घालावं. हरकत नाही, नक्की घालावं. कारण ते वैश्विक कान आहेत. ते तुझ्यासाठी सगळी आयुध घेऊन उभं आहे. तुला काय हवं ते माग, फक्त तू तयार होऊन ये.
मी इकडे उभा आहे. तुमची खरे आई वडील सुद्धा हे करत नाहीत तुमच्यासाठी काही वर्षानंतर. ते सद्गुरू करतो. अरे तू येत खरा, पण तुम्हीच यायला तयार नसता. तुम्ही सर्वस्व सोडायला तयार नसता. तुम्ही माया सोडायला तयार नाही, तुम्ही अहंकार सोडायला तयार नाही, तुम्ही तुमचा राग सोडायला तयार नाही, तुम्ही तुमचे मोह सोडायला तयार नाही. अशा कितीतरी गोष्टी मी प्रत्येकाकडून निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो, पण मी व्यक्त करत नाही. कारण व्यक्त केलं तर ते ऐकण्याची तुमची मानसिक क्षमता नाही, तुमची मानसिक तयारी नाही की बाबा माझं काय चुकलं ते सांगाल का. म्हणतो तुझं तू शोधून काढ. तुझ्या कणा तुला जोपर्यंत तुझं चुकलेलं कळत नाही तोपर्यंत आतल्या कोशात नाहीच ना गेलास जीवा. माझं काही चुकतं, अरे तुला चुकतंय जर तुझी निरीक्षण, तुझ्या संस्कारात दोष आहेत, तुझ्या अनुवंशात दोष आहेत, ते कसे काढायचे ते फक्त बाबा प्रेमाने काढतात. पण तुला ते शोधायचे असतात ना. पराकोटीची साधन आहे सतत दिव्य अवस्थेत राहणं. तुम्हाला ते शक्य होत नाही, कारण संसार हा आपली पहिली पायरी. संसार करा ना, नाही कोण म्हणतं, पण सतत सद्गुरूच्या प्रेम अवस्थेत राहायला काय हरकत आहे. कोणाशी बोलताना सुद्धा त्याची परमिशन, भावा मी बोलतो 2 मिनिटं. कारण ज्या क्षणी दुसऱ्याशी बोलतात तेव्हा त्याच्या भावाशी एकरूप होतं आणि तुमचं मन वाहून जातं. ज्या क्षणी डोळ्याने चुकीच्या गोष्टी पाहतात त्या क्षणी तुमच्यामध्ये वासना जागृत होते. डोळे तुमचे खूप गुन्हे करतात, कारण पूर्वीच्या सवयी डोळ्यांच्या मोडत नाहीत. कान खूप गुन्हे करतात, त्या सवयी मोडत नाहीत. मोडता मोडत नाही. तुम्ही काय बघताय, जेव्हा जग नष्ट होतं तेव्हा तुम्हाला काही दिसलंच नाही पाहिजे ना बाबांच्या चरणाशिवाय. ह्या गोष्टी तुम्ही स्वतःला मेहनतीने करून घ्या की नाही म्हणजे नाही, मला बघायचं नाही म्हणजे नाही बघायचं, मला दुसऱ्याच्या कुठल्या गोष्टीत नाही इंटरफेअर करायचं, नाही करायचं, कोणाचे दोष नाही सांगायचे म्हणजे नाही सांगायचे. मला स्वतःला घडवायचं आहे. म्हणजे त्या मानसिक अवस्थांमध्ये आपण स्वतःला सोडवून घेऊ इच्छित नाही. माझा मी, हे सगळे प्रयत्न तुम्हाला करायचे. 24 तास साधना 24 तासाची असते हो. 15 मिनटं आरती केली. प्रेम आवडतं देवाला खूप, प्रेमाने त्याचं काही केलेलं त्यासाठी काही तो आवडतं असं तो मोबदला देतो लगेच. पण तुम्हाला 24 तास साधना करायची. थोडा वेळ केली, अरे 24 तास हृदयात काय प्रकट आहे, कसली ओढ आहे, बघा, मनाला विचारा ना मनाला. रे मना, अखंड तुला कसली ओढ आहे, कशात गुंतलंय, कसली आस आहे. कारण कामेष्णा आणि तृष्णा संपतच नाही ना त्याची. खूप दारुण असते, सतत त्या गोष्टीचं चिंतन राहतं. मग बाबा कुठे? तुला जर सतत त्या चुकीच्या गोष्टीचं चिंतन राहिलं तर मग काय उपयोग. तुला ह्या गोष्टी शिकायच्यात की तुझ्या मनावर काय परिणाम आहे, तुझ्या मनामध्ये काय काय प्रकट आहे, हे तुझ्या मनाला तुला शिकवायचं आहे रे म्हणा. हे सगळे प्रयत्न तुम्ही आता करणार आहात. आणि त्यानंतर मला पुन्हा उत्तर पाठवा. तुम्हाला हृदयात जर परमेश्वर प्रकटला नाही
तर काहीच करता येत नाही. हा जन्म वाया गेला. पुढच्या जन्मीचं माहीत नाही. प्रयत्न करा, साध्य नक्की होणार. सद्गुरू आहे हो, माऊली आहे, करुणामयी आहे, आपल्या पंखाखाली घ्यायला तयार असते. पण तुम्हालाच त्याची ऊब फार सहन होत नाही, म्हणून पळता पळता पळत जाता. अतिजवळीक, आगीच्या अतिजवळ गेल्यावर जळता. तुम्हाला जळायचं नाही, स्वतःला जाळून नका. प्रयत्न करा, साध्य होणार. साईराम.